महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेचे किंवा नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल तर मोदी साहेबांनी केलेल्या घोषणेमुळे तुम्हाला दिलासादायक बातमी मिळत आहे। 26 जानेवारीचा औचित्य साधून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे। परंतु आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होत असताना हप्त्याची रक्कम ही 2000 रुपयाऐवजी 3000 रुपये असणार आहे। केंद्र सरकारकडून हप्ता वाढवून मिळत आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा होत होता, परंतु आता मोदी सरकारकडून त्यामध्ये 1000 रुपयाची रक्कम ही वाढवण्यात आली। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला 6000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडत असतं आणि याच धर्तीवर आपल्या महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 6000 रुपये सोडण्याचा निर्णय घेतला आणि एकूण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 12000 रुपयाची रक्कम ही वितरित करण्यात येत असते। परंतु आता शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पाहता, निवडणुकांच्या चर्चा बघता शेतकऱ्यांना थेट विशेष निधी मिळत आहे। केंद्र सरकारने हप्त्याची रक्कम वाढवून देण्याची शक्यता वर्तवली गेली आणि त्याच हिशोबाने आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1000 रुपये अधिक जमा होणार आहेत। 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे प्लस 1000 रुपये असे 3000 रुपये जमा होणार असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्यात आला। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद केली। अनेक शेतकरी संघटनेने हप्त्याची रक्कम वाढवण्यासाठी मागणी केली होती आणि 26 जानेवारी हा एक मोठा दिवस आहे, त्यामुळे केंद्र सरकारकडून त्याच दिवशी 26 जानेवारीचा मुहूर्त ठरवण्यात आला असून शेतकऱ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त भेट देण्यात येत आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहेत। राज्य सरकारकडून 2000 रुपये आणि केंद्र सरकारकडून 1000 रुपये असे 3000 रुपये खात्यात जमा होणार आहेत। ही रक्कम जमा होण्यासाठी 26 जानेवारी ही तारीख ठरवण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी प्रजासत्ताक दिन आनंदाचा ठरणार। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी GR देखील काढण्यात आला आहे। कृषी खात्याकडून पात्र शेतकऱ्यांची यादी बनवण्यात आली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होणार आहे। पण हे हप्ता वाटप पार पडत असताना 3 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे। पहिला टप्पा 26 जानेवारी दिवशी पार पडणार असून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर 26 जानेवारीच्या दिवशी 3000 रुपयाची रक्कम जमा केली जाणार। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज शेतकऱ्यांना येणार आहे। आतापर्यंत शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघावी लागली, परंतु कृषी खात्याकडून शेतकऱ्यांची यादी बनवण्याचं काम चालू होतं आणि केंद्र सरकारने दिलेला शब्द होता की 1000 रुपये वाढवून देऊ, परंतु केंद्र सरकारकडून निधी मिळाला नसल्यामुळेच राज्य सरकारने हप्ता वितरण थांबवलं होतं। आता केंद्र सरकारकडून निधी मिळालेला आहे आणि मोदी साहेबांनी घोषणा केली असल्यामुळे राज्य सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात करत असल्याचं सांगितलं। त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम उशिरा का होईना पण जमा होत आहे। हप्ता वाढवून मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आली आहे। पण शेतकरी मित्रांनो, हा हप्ता जमा होत असताना महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांची यादी देखील कृषी खात्याने बनवली आहे, ज्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी एका रेशन कार्डवरती एका योजनेचा लाभ घेतला आहे। त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांनी EKYC प्रोसेस कंप्लीट केली, परंतु त्यामध्ये अनेक चुका देखील केल्या आहेत। त्यामुळे 3000 रुपयाचा हप्ता जमा होत असताना काही ठराविक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये फक्त 2000 रुपयाचा हप्ता देखील जमा होऊ शकतो। त्यामुळे आपण पाहणारच आहोत की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे। राज्य सरकारने सरसकट हप्ता वाटप करणार असल्याचं सांगितलं, त्यामुळे 2000 रुपयाचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे। परंतु केंद्र सरकारकडून जो निधी मिळालेला आहे तो फक्त पात्र शेतकऱ्यांनाच मिळायला पाहिजे, असं स्वतः मोदी साहेबांनी सांगितलं आहे। 1000 रुपयाची रक्कम केंद्र सरकारकडून वाढवून मिळत आहे, ती फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। त्यामुळे निधी मिळाल्यानंतर हप्ता वितरणाला सुरुवात तर झाली, परंतु सरसकट सर्व शेतकऱ्यांना 2000 रुपयाची रक्कम मिळेल आणि केंद्र सरकारकडून मिळालेली वाढवून रक्कम ही फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे आपण पाहणारच आहोत की मोदी साहेबांनी कोणत्या अटी लावलेल्या आहेत। हप्ता वाढवून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात येत आहे, परंतु कोणत्या शेतकऱ्यांना 3000 रुपयाचा लाभ मिळणार आहे, त्याचबरोबर 26 जानेवारी दिवशी कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे याची देखील माहिती आपण घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी देखील नरेंद्र मोदी साहेबांकडून आली आहे। हप्ता वाटपाला सुरुवात झाल्याबरोबर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आली। 2000 प्लस 1000 अशी 3000 रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये वाढवून हप्ता तर जमा होत आहे, परंतु तुमच्या जमिनीची नोंदणी ही पोर्टलवर असणं अनिवार्य आहे। भूमी अभिलेख खात्याकडून पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करत असताना शेतकऱ्यांच्या
जमिनीची नोंदणीची पडताळणी देखील करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांची नावं ही पहिल्या टप्प्यामध्ये घेण्यात आली आहेत. त्यामुळे 26 जानेवारी दिवशी पहिल्या टप्प्यामध्ये ज्या शेतकऱ्यांची नावं असतील त्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरित केला जाणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून 2,000 रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 1,000 रुपये अशी 3,000 रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. वाढवून मिळणारी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असताना महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे. तिथे फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे ट्रान्सफर व्हावेत यासाठी कृषी खात्याकडून पहिल्या टप्प्यासाठी शेतकऱ्यांच्या नावाची यादी तयार झाली आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी प्रोसेस पूर्ण केली असेल तर तुमची ई-केवायसी प्रोसेस बरोबर आहे का हे देखील कृषी खात्याकडून तपासलं गेलं. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचं काम केलं गेलं. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर केले जातात आणि शेतकऱ्यांना रोख रकमेचा लाभ घेता येतो. कारण जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 1,000 रुपयाची रक्कम वाढवून देण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी सांगितलं होतं की हे पैसे फक्त पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये गेले पाहिजेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना कोणतीही तांत्रिक अडचण निर्माण होऊ नये म्हणून नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या शेतकऱ्यांचा बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सोडण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. राज्य सरकारकडून बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं बँक सेटिंग ॲक्टिव्हेटेड आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असून शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती 3,000 रुपयाची रक्कम नमो शेतकरी योजनेअंतर्गत जमा झाल्याचा मेसेज येणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होणार आहेत. त्याचबरोबर जर तुमचा 7/12 पोर्टलवरती 7/12 अपडेट असेल तर तुम्हाला त्याचा लाभ घेता येणार आहे. तुम्हाला जर 19 नोव्हेंबर दिवशी PM किसान योजनेचा हप्ता मिळाला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आता 2,000 रुपयाची रक्कम ही व्यवस्थितपणे जमा होणार आहे. तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम देखील जमा होऊ शकते, परंतु पात्र शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव असलं पाहिजे. केंद्र सरकारकडून मिळणारा वाढवून हप्ता तुम्हाला मिळणारच आहे. केंद्र सरकारचा वाढवून मिळणारा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे याची देखील माहिती आपण घेऊयात. ज्या शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न कमी आहे अशा शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या वाढवून हप्त्याचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असेल तर शेतकऱ्यांना 3,000 रुपयाची रक्कम मिळू शकते. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढले अशा शेतकऱ्यांना देखील वाढवून मिळणाऱ्या हप्त्याचा लाभ मिळेल. नरेंद्र मोदी साहेब असं देखील म्हणाले आहेत की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक हानी झाली आहे, अतिवृष्टीला सामोरं जावं लागले अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाढवून मिळणारा हप्ता जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित होत असताना नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या अटी आणि तरतूद लावलेल्या आहेत त्यानुसारच वाढवून मिळणारा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये 26 जानेवारी दिवशी हप्ता वाटपाचा पहिला टप्पा पार पडणार असून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम ही डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे. आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची रक्कम ही वाढवून देऊ असं फक्त सरकार आश्वासन देत होतं, परंतु अखेर नरेंद्र मोदी साहेबांकडून निधी मिळाल्यामुळे हप्ता वाटपाला मुहूर्त लागलेला आहे. केंद्र सरकारकडून 1,000 रुपये वाढवून मिळत असल्यामुळे 2,000 रुपये राज्य सरकारचे आणि केंद्र सरकारचे 1,000 रुपये असे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपयाची रक्कम जमा होत आहे. नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपये ऐवजी 3,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे.